सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेला सुरुवात करण्यापूर्वी बेल आयकॉनवर प्रेस करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथांचा आनंद घ्या. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे चांद मातला, भाग 127. शशी अभिजितला सुखरूप घरी घेऊन परतला आणि चंद्रानं त्याच्या गळ्यात अडकवलेला हात बघितला आणि तिच्या डोळ्यात पाणी तर आलं, पण त्याला बघून त्याचा रागही आला आणि ती तिच्या रूममध्ये गेली. शशीनं तिला जाताना बघितलं आणि तोही तिच्या मागे मागे गेला, पण आता तिनं चिडून दरवाजा बंदच केला. शशी नाराज झाला आणि म्हणाल्या, अजित बेटा, चंद्रा खूप घाबरली होती म्हणून ती खूप इमोशनल झाली आहे. तू तिला असा रात्री सोडून गेलास आणि कुठे गेलास हे सांगितलंही नाही. मग इतकं तर ती चिडणारच ना. बेटा, सांगून तरी जायचं ना. आम्हाला तुझी खूप काळजी वाटत होती. शशी म्हणाला, मा, तुमच्या रूमच्या बाहेर आलो आणि तुमचं बोलणं ऐकून मला राहवलं नाही आणि मी लगेच गेलो आणि तिला सांगण्याचं मला सुचलंच नाही. आणि खरं सांगायचं तर मला त्या क्षणापासून आठवणसुद्धा झाली नाही. मा म्हणाल्या, अजित, असं नाही करायचं बेटा. आता तुझं लग्न झालं आहे, काम तर आहेच, पण बायको आणि घरसुद्धा महत्त्वाचं. तिच्या मनाची काय अवस्था झाली आहे याची तुला कल्पना नाही. सकाळपासून ती देवघरातून बाहेर आली नाही, काही खाल्लं नाही की पिल्लं नाही. आणि हे काय, तुझ्या हाताला गोळी लागली का? शशी म्हणाला, हो मा, पण आता ठीक आहे, गोळी काढली आहे. आणि हे सगळं हातून दरवाजाला पाठ टेकवून उभा राहिलेली चंद्रा ऐकत होती. तिनं लगेच दरवाजा उघडला आणि तसाच ठेवला, फक्त कडी उघडून ठेवली होती. मा म्हणाल्या, बरं आता आराम कर, शेठजी आले की मी सांगेन तुला, आणि चंद्राकडे लक्ष दे, असं म्हणून त्या गेल्या. आणि मग शशी हळूच बेडरूममध्ये आला तर चंद्रा खिडकीत उभी होती, बाहेर बघत होती आणि त्याच्याकडे पाठ करून उभा होती. उस्मानच्या मग शशी तिच्या पाठीमागे गेला आणि त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, चंद्रा, रागवलीस का? तसं चंद्रानं त्याचा खांद्यावरचा हात झटकला आणि त्याला रागवून म्हणाली, मी कशाला तुझ्यावर रागवू? मी तुझी कोण आहे? शशी पुन्हा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, चंद्रा, नको ना रागावू. तू माझी कोण आहेस हे तुला आता सांगावं लागेल का? तू बघ ना माझ्याकडे, बोल माझ्याशी. आणि चंद्रा पुन्हा चिडून म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचं नाही. 5 मिनिटात येतो म्हणाला आणि आत्ता येतोस? कुठे जातोस, काय करतोस? मला काही नाही सांगितलं तू. माझ्या मनाची काय अवस्था झाली होती रात्रीपासून याचा जरा तरी विचार केलास का तू? आणि हे ऐकून शशी फक्त तिचं शांतपणे ऐकून घेत होता. चिडली होती आणि तिला म्हणाला, रागावू नको. चंद्रा म्हणाली, काय रागावू नको? आत्ता येतोस तू, रात्री गेलेला, आणि आता म्हणतो की रागवू नको. रागवू नको तर तुझी आरती करू का? अशी ती खूप खूप रागात म्हणाली. आणि शशी म्हणाला, हो, आरतीच करावी लागली असती जर उस्मानची गोळी हाताऐवजी छातीत घुसली असती तर. तुझं कुंकू बळकट आहे चंद्रा, म्हणून वाचलो, नाहीतर आतापर्यंत 4 लोकांच्या खांद्यावर तरी आलो असतो. आणि आता हे ऐकलं आणि चंद्रा गरकन मागे वळली आणि तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, खबरदार, जर असं बोललास तर तुझ्या आधी मी जीव देईन. आणि तुला लक्ष ठेवता आलं नाही का? अशी कशी गोळी लागली? मला सांगायचं तरी, मी तुझ्यासोबत आले असते तर मला काळजी नसती वाटली. मला घेऊन जायचं ना तू, तुला एकटीला नाही सोडू वाटत. असं म्हणून चंद्रा त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. आणि शशी म्हणाला, चंद्रा, मी प्रत्येक ठिकाणी तर तुला घेऊन नाही जाऊ शकत आणि माफ कर, पुन्हा तुला सांगितल्याशिवाय जाणार नाही.
पण अगं, बाबांचं आणि माचं बोलणं रात्रीच ऐकलं आणि काही सुचलंच नाही. मला पटकन ॲक्शन घेणं गरजेचं होतं. वेळ दवडून चालणार नव्हतं, नाहीतर ते किडनॅपर अभिजितला घेऊन खूप पुढे निघून गेले असते. तुला बोलण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता मला. आणि खरंच मला काही झालं असतं तर. आणि चंद्रानं आता पुन्हा घट्ट मिठी मारली त्याला. तसा शशीचा हात दुखला आणि तो ओरडला, आई ग. तशी चंद्रा मागं सरकल्याने म्हणाली, लय दुखतंय का? शशी म्हणाला, हो. तिनं आता त्याला बेडवर बसवलं आणि म्हणाली, तू आराम कर, तुला खायला आणू का? असं म्हणून निघाली. इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढून घेतली आणि एका हाताच्या मिठीत घेऊन म्हणाला, चंद्रा, आय एम सॉरी. रात्री तुझं आणि माझं मिलन अधुरं राहिलं आणि आता माझा हात असा गळ्यामध्ये टांगलेला. तुला वाईट वाटत असेल ना? चंद्रा काहीच नाही बोलली, पण आता ती उठली. तिनं दरवाजा लावला, पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याच्या तोंडात तोंड घालून चुंबन करायला तिनं सुरुवात केली. आणि शशीनं सुद्धा एका हाताच्या मिठीत तिला दाबली आणि त्याचा रात्री अपूर्ण राहिलेला रोमॅन्स सुरू झाला. पण आता इतकंच करावं लागणार होतं. यापुढे त्याचा हात ठीक होईपर्यंत तो काही करू शकत नव्हता. त्याचा एकच हात तिच्या शरीरावर फिरत होता आणि चंद्रा उत्तेजित होत होती, शहारत होती. झाडाला वेळ लपेटती अशी त्याच्या शरीराला ती लपटत होती आणि ती खूप मिलन उत्सुक झाली. तारुण्यानं रसरसलेली चंद्रा अजूनही तहानलेलीच होती आणि तिच्या शरीराला येणारा नावाकोरा सुगंध घेऊन शशी वेड लावत होता. आणि शशी तिच्यावर हक्क गाजवायला तयार झाला. त्याचा स्पर्श चंद्राला होत होता. पहिल्या मिलनाची आतुरता म्हणजे काय असते हे ती अनुभवत होती. पण नेमकं मिलन म्हणजे नक्की काय? दोन जीव एकत्र येऊन कसे एकरूप होतात हे कळण्यासाठी तिला अजून धीर धरावा लागणार होता. तिच्या शरीरात उसळलेला आगीचा भडका तिला शांत बसू देईना. नखशिखांत पेटून उठली होती चंद्रा आणि यापुढे काहीच करता येईना म्हणून तिचे डोळे पाण्यानं भरले. ती अगतिक झाली होती. मिलनाची उर्मी तिला शांत बसू देईना. पण शशीसुद्धा हतबल होता. तो तिला फक्त हाताने दिलासा देत होता. स्पर्श सुख देऊन तिला शांत करत होता आणि तिची मिठी आणि त्या मिठीतला आवेग त्याला कळत होता. आणि आता काही वेळानं तीच त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, तू झोप, तुला आरामाची गरज आहे. शशी म्हणाला, मग तू पण झोप ना, मला एकट्याला झोप नाही येणार. चंद्रा थोडी हसली आणि म्हणाली, मी तुझ्या शेजारी झोपले तर मग मी तुला झोपू देणार नाही. त्यापेक्षा तू एकटाच झोप आणि आराम कर. मग शशीसुद्धा हसला आणि म्हणाला, ओके. आणि झोपला. आणि काही तासांनी रविशेठ आलेच. अभिजितला बघितलं आणि रविशेठनं भरून आलं. त्याला छातीशी लावून ते खूप रडले. आणि अभिजित म्हणाला, ग्रँडपा, ते बॅड अंकल होते ना, त्यांनी मला फसवून नेलं. तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाही ना? रविशेठ म्हणाले, नाही बेटा, तुझ्या ग्रँडपाला काहीच होणार नाही. आणि ते शारदाला म्हणाले, शारदा, अजित कसा आहे? असं कळते की त्याला गोळी लागली. आणि शारदा बोलण्याच्या आधीच अभिजित म्हणाला, ग्रँडपा, डॅडी ना खूप डॅशिंग आहेत तुमच्यासारखे. आणि हे ऐकून शारदा आणि रविशेठ चकित झाले आणि म्हणाले, डॅडी? कोण डॅडी? अभिजित म्हणाला, ते त्या रूममध्ये आहेत ते, ज्यांना तुम्ही अजित म्हणता, ते डॅडी. रविशेठ थोडे हसले आणि म्हणाले, अभिजित बेटा, त्यांना अंकल म्हणायचं, ते तुझे डॅडी नाहीत. आणि अभिजित म्हणाला, ग्रँडपा, त्यांनीच मला सांगितलं की मला डॅडी म्हण. म्हणजे त्याचं काय झालं असं म्हणून आता अभिजितनं सगळं सांगायला सुरुवात केली. आणि चर्चमध्ये मी त्यांना फादर म्हटलं आणि त्यांना काय वाटलं काय माहीत, ते म्हणाले की मग मला फादरच म्हण. आणि मी म्हटलं, असं कसं फादर म्हणणार, त्यापेक्षा मी डॅडी म्हणतो. ग्रँडपा, चालेल ना मी त्यांना डॅडी म्हटलं तर? आणि आता शशीची काय इच्छा आहे हे रविशेठना कळलं. त्याला बहुतेक आता अभिजितचा बाप व्हायचं होतं आणि ईश्वराची लीला काय आहे हे त्यालाच माहीत. मला माझा मुलगाही भेटला आणि अभिजितला त्याचे वडील भेटले असं म्हणून त्यांनी अभिजितला पुन्हा पोटाशी पकडला आणि म्हणाला, हो बेटा, नक्की म्हण, नक्की त्याला डॅडी म्हण. मग आता काही वेळाने शशीसुद्धा उठला आणि रविशेठ त्याला बघून पटकन पळत गेले आणि त्याच्या मिठीतच पडले.
आणि रडून म्हणाले, थँक्यू सो मच बेटा. आज तू अभिजितसाठी जे काही केलंस त्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणणंसुद्धा खूप थोडं आहे. आणि शशी म्हणाला, बाबा थँक्यू म्हणून पर्क करणार का? इथे मी तुमचा मुलगा म्हणून तुमच्याकडे काहीतरी मागायला आलो आहे आणि तुम्ही मला थँक्यू म्हणून पर्का केलं. रविशेठ अश्रू पुसून म्हणाले, नाही रे, ती एक फॉर्मॅलिटी झाली. आज तू मला काहीही माग, अगदी माझं काळीज मागितलं तरी मी तुला द्यायला तयार आहे, कारण तू माझ्या जिगरच्या तुकड्याला वाचवलंस. शशी म्हणाला, बाबा तोच जिगरचा तुकडा मला हवा आहे. मी अभिजितला दत्तक घेतोय. तुमची परवानगी असेल तर. मला कायद्याने त्याचं पालकत्व हवं आहे आणि बास झाला आता त्याला दूर ठेवणं. आता कोणालाच घाबरायची गरज नाही, कारण त्याचा बाप म्हणजेच मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मग बघूच त्याच्या केसाला कोण कसा धक्का लावतो. तो आपल्या सोबतच राहील यापुढे. आणि रविशेठने पुन्हा त्याला मिठीत घेतलं आणि त्याचं पालकत्व त्याला देण्यासाठी ते तयार झाले. शशीनं चंद्रालासुद्धा त्याचा निर्णय सांगितला आणि तिलासुद्धा फार आनंद झाला. मग आता असेच काही दिवस गेले. शशीचा हात गळ्यातच होता. चंद्रा त्याला खायला प्यायला घालायची आणि थोड्या दिवसातच त्याचा हात बरा झाला. आज पौर्णिमेचा दिवस होता. आकाश निरभ्र होतं. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात येऊन हजेरी लावत होता. चांदण्या लुकलुकत होत्या आणि चांदण्यांच्या शांत प्रकाशात सगळा आसमंत न्हावून निघत होता. मग आज सगळेच जेवायला बसले. रविशेठ आणि शशीच्या मध्ये अभिजित बसला होता. तिघांच्याही गप्पा सुरू होत्या. शशी आता त्याच्या हाताने खात होता आणि अभिजितला सुद्धा भरवत होता. अभिजितने मग त्याचे वडील बघितले सुद्धा नव्हते, पण आता शशीच्या रूपातच तो त्याचे वडील बघायचा आणि या नव्या नात्यामध्ये सगळेच खुश होते. चंद्रा मात्र अजूनही आसुरसरीच होती त्याच्या प्रेमाची. ती शशीकडे टक लावून बघत होती. बेडरूममध्ये तर रोज एकत्र झोपायचे, किसिंग वगैरे व्हायचं, एकमेकांना मिठी मारणं व्हायचं, पण ते मिलन ज्याची ओढ लागली होती ते अजून झालं नव्हतं. लग्नाला 10 दिवस होऊन गेले होते आणि चंद्राच्या डोळ्यात शशीविषयी खूप काही दिसायचं. आता तो अभिजितशी बोलत होता, हसत होता. चंद्रा मात्र त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बघायची. रविशेठनं कळत होतं दोघांच्याही मनात काय आहे. शशी तर बोलणार नव्हताच आणि बाहेरून दाखवताही नव्हता की तो चंद्रासाठी किती तडपडतोय. पण चंद्रा स्त्री असल्यामुळे तिच्या डोळ्यात लगेच दिसायचं त्याच्याविषयीचं प्रेम. मग रविशेठनं थोडंसं उठून बाजूला जात नोकरांना काहीतरी सूचना केल्या आणि त्यांचे नोकर कामाला लागले. मग जेवण झालं आणि आज नक्कीच चंद्रा आणि शशीचं मिलन होणारच होतं, कारण शशी पूर्ण बरा झाला होता. चंद्राला खूप घाई झाली होती म्हणून ती पटकन रूममध्ये गेली. पण रविशेठने मात्र शशीला बोलवून घेतलं आणि म्हणाले, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, असं म्हणून त्याला जवळ बसवून घेतला. तरीही शशी बेडरूममध्ये जायची घाई न दाखवता त्यांच्यासोबत बसलेला होता. अजिबात उठायची घाई करत नव्हता, गडबड करत नव्हता आणि इकडे चंद्रा वाट बघून बघून कंटाळली. आणि रविशेठ मात्र उगीचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते, ज्या खूप कमी महत्त्वाच्या होत्या. आणि मग एक नोकर आला आणि मान हलवून त्यानं रविशेठना खुणवलं आणि मग रविशेठने शारदाला खुणवलं आणि शारदा लगेच म्हणाली, चंद्रा, अगं बेटा, टेरेसवरचे कपडे तिथेच राहिले, आणायचे नाहीत का? चंद्रा आता बेडरूममधून बाहेर आली आणि म्हणाली, हो का, मी आणते, आणि टेरेसवर निघाली. तशी शारदा म्हणाली, मग अजितला पण घेऊन जा, एकटी जाऊ नकोस. अजित, जा बेटा, कपडे घेऊन या दोघे आणि मग बेडरूममध्ये जा, नाहीतर रात्रभर ती माकडं एक कपडा ठेवायची नाहीत. शशी आता उठला आणि म्हणाला, ओके, आणि दोघेही टेरेसवर गेले. आणि जसे ते टेरेसवर गेले तसं पाठीमागे टेरेसचा दरवाजा लावून घेतला, एक बटन दाबलं आणि अख्खं टेरेस चमचम करताना त्यांना दिसलं जणू काही आकाशातल्या सगळ्या चंद्र चांदण्या आता टेरेसवर उतरल्या होत्या आणि मधोमध फुलांनी सजवलेली जमिनीवर टाकलेली गादी. आणि हे सगळं बघून शशी आणि चंद्राला खूप आश्चर्य वाटलं आणि चंद्रा तर गोल गोल फिरून ते सगळं बघत होती आणि म्हणाली, हे तू केलंस का? किती भारी आहे. शशीसुद्धा चकित होऊन म्हणाला, नाही, तूच केलं असणार, बरोबर? चंद्रा, खोटं बोलू नकोस. चंद्रा म्हणाली, नाही, मी नाही हे सगळं केलं, तुझी शपथ. आणि मग शशी विचार करून म्हणाला, एक मिनिट, हे सगळं ना मा आणि बाबांनी केलं आहे आपल्यासाठी. माय गॉड, किती कळतं ना त्यांना आपल्या मनातलं. आता आपण दोघांनी आपली अख्खी रात्र इथे जागून काढायची आहे चंद्रा. हे ऐकून चंद्रा लाजून गेली आणि शशीनं तिला सरळ मिठीत उचलली
आणि त्या फुलांनी सजवलेल्या गादीकडे घेऊन गेला आणि त्या आकाशातल्या चंद्राकडे बघितलं त्यानं आणि पुन्हा चंद्राच्या तोंडाकडे बघितलं आणि म्हणाला, नक्की कोणता चंद्र जास्त सुंदर आहे, तो आकाशातला की माझा? नक्कीच माझा चंद्र खूप सुंदर आहे, असं म्हणून त्यानं अलगद तिला फुलांच्या गादीवर ठेवलं आणि तिच्या पदराला हात घातला. तसं चंद्रानं दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतलं आणि शशीनं तिच्या पोटावरचा पदर बाजूला केला आणि तिच्या नाभीजवळ त्याचे ओठ टेकवले. तशा चंद्राच्या प्रणय भावना जागृत होऊन उत्तेजित व्हायला सुरुवात झाली आणि त्या आकाशातल्या चंद्राला साक्षी मानून जमिनीवरचे हे 2 चंद्र आज कायमचे एक होणार होते. दोघांच्याही डोळ्यात मादकता उतरली होती आणि आकाशातला तो चंद्रसुद्धा मातला होता.